रंगा येईवो येई, रंगा येईवो येई. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. रंगा येईवो येई. त्या देवीला, त्या देवाला प्रार्थना आहे, देवा तू या आमच्या कार्यामध्ये निर्विघ्नपणे ते पार व्हावं याच्याकरता तू मदत कर. आमच्या कामामध्ये रंग भरू दे. रंगा येईवो येई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. देवाला या नावाने बोलवलं. तूच माझी विठाई आहेस, तूच माझी कृष्णाई आहेस, तूच माझी कान्हाई आहेस. आणि त्यांना आवाहन केलेलं आहे. आणि हे काम यशस्वीरित्या पार पडतंय कारण या संतांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. बरं वे झाले शरण गेलो, बरं झालं त्या संतांना आम्ही शरण गेलो, बरं झालं त्या देवीला आम्ही शरण गेलो, म्हणून आम्ही या संकटातून बाहेर पडलो. उगविलो संकटी. आणि ही देवी किंबहुना हा देव त्या संतामुळेच देवी अवतीर्ण झाली. आणि याला रूपा बळे. वास्तविक पाहता त्या देवीचं स्वरूप हे निर्गुण निराकार आहे, पण त्यांना अवतार घेण्याकरता या संतांनी भाग पाडलं. आणि याला रूपा बळे. कळतंय? या अभंगामध्ये दोन पाठभेद आहेत. काही ठिकाणी आणि याला रूपाबळे असं आहे आणि काही ठिकाणी आणली ही रूपाबळे असाही पाठ आहे. पाठभेद म्हणतात त्याला, कारण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रंथांचं संशोधन केलेलं आहे आणि म्हणून काही पाठभेद त्याच्यामध्ये आढळतात. आपल्याला जो योग्य वाटतो तो शब्द आपण निवडावा. तुकोबाराय सांगतात, आणली ही रूपाबळे. त्या संतांनी त्या देवाला, देवीला अवतीर्ण होण्यास भाग पाडलं. भक्तासाठी देव येतो, भक्तासाठी देवी अवतीर्ण होते. आणली ही रूपा बळे. आम्ही किंबहुना या संतांनी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीनं त्यांना अवतार घ्यायला भाग पाडलं. करोनी खळे हरिदासी. त्या हरिदासांनी त्यांना इथं येण्याला भाग पाडलं. आणि इथं ती देवी आल्यानंतर, तो देव, तो परमात्मा इथं अवतीर्ण झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, त्या देवाच्या आणि त्या देवीच्या सानिध्यात आम्ही आमचं जीवन आनंदात, प्रेमानं, नाचत गात, डोलत आम्ही ते परिपूर्ण केलं. तुकोबाराय म्हटले, तुका म्हणे समागमे. त्या संतांच्या सानिध्यात राहिल्यामुळं आम्हाला त्या देवीचं स्वरूप कळालं आणि त्या आनंदात नाचो प्रेमे लागलो. त्या भक्तीच्या आनंदामध्ये, त्या भक्तीच्या प्रेमामध्ये, त्या उत्साहामध्ये आम्ही नाचायला लागलो, डोलायला लागलो, गाऊ लागलो. तुका म्हणे समागमे. पण त्यांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर बरं का. म्हणून आपल्यालाही त्या संतांच्या, त्या देवीच्या, त्या देवाच्या सानिध्यात यायचंय, नाचायचंय, डोलायचंय, प्रेमाने उड्या मारायच्या, भक्ती करायची आहे. पण चांगल्या भावनेनं बरं का, अंधश्रद्धेपोटी नाही, अंगात आणून नाही, व्यवस्थित रित्या. आमचे वारकरी सुद्धा नाचतात ना. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. वारकरी सुद्धा नाचतो. गाये नाचे उडे, आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विनाकारण अंगात आलंय, असं झालंय, संचार झालाय, हा सगळा बावळटपणा करत नाही आणि आपण करू नये. अंधश्रद्धेतून बाहेर या, स्वच्छ जीवन जगायला शिका, आनंदी जीवन जगायला शिका. त्या देवाचं, त्या देवीचं खरं स्वरूप समजून घ्या, परमार्थाचा नीट अर्थ समजून घ्या, जेणेकरून तुमचं जीवन ज्ञानी होईल, तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळेल, शांती मिळेल, सुख मिळेल, असा काहीतरी तुमचा प्रयत्न असावा. आणि म्हणून हे सुंदर असं वातावरण ज्यांनी फुलवलं, हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू संतोषजी महाराज या ठिकाणी स्वतःचा वेळ खर्च करून, स्वतःचं आयुष्य झिजवून तुमच्याकरता हे नंदनवन फुलवतायत आणि तुमची सुद्धा सुंदर साथ त्यांना आहेच. अशीच साथ
त्यांना अखंड राहावी, तुमचं सहकार्य त्यांना अखंड मिळावं. भगवान गडाचा, भगवान बाबांचा, गुरुवर्य शास्त्रींचा तर आशीर्वाद आहेच, गुरुवर्य रामगिरी बाबांचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी सगळ्यांच्या आशीर्वादानं हा नामयज्ञ आपला सुंदर असा पार पडतोय. म्हणून अशीच प्रगती आपली होत राहावी. हे 16वं वर्ष आहे. बघता बघता 2 तप पूर्ण होतील, ठीक आहे नाही. हळूहळू आपली प्रगती चालूच आहे, भौतिकही चालू आहे. जशा पद्धतीनं भौतिक प्रगती चालू आहे तशाच पद्धतीनं आध्यात्मिक सुद्धा प्रगती होत राहो, हीच एक प्रार्थना, हीच एक अपेक्षा मा जगदंबेच्या चरणी करतो, सद्गुरू भगवान बाबांच्या भाऊंच्या चरणी करतो, गुरुवर्य शास्त्रीजींच्या चरणी करतो. आणि माझी सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या साधू संतांच्या समर्पित करतो. आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ढोबार कुमाई, ढोबार कुमाई.